मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली। तर ती अपडेट म्हणजे तलाठी भरतीची जी काही मित्रांनो या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट लागलेली त्याच्यामध्ये नवीन गोंधळ समोर आलेला आहे मित्रांनो अजून। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो असं आहे की आता तलाठी भरती रद्द करण्याबाबतीत मित्रांनो जे काही मेरिट लागलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना आक्षेप आहे मित्रांनो। तर आता विद्यार्थ्यांनी करायचं काय, आंदोलन करायचं किंवा नवीन भरतीचा अभ्यास करायचा किंवा जो काही झालेला घोड आहे किंवा TCSची याच्यामध्ये काय चुकी मित्रांनो आणि याच्यामध्ये खुलासा काय करण्यात फायनल मेरिट बाबतीत। तर भरती रद्द किंवा मित्रांनो अपडेट काय आलेली समोरची तलाठी भरती गैरप्रकार संदर्भात तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। तर प्रामाणिक गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय मित्रांनो। आता ही संपूर्ण अपडेट काय आलेली आहे डिटेलमध्ये तुम्हाला देतो। जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या नवीन सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं मित्रांनो की कशा पद्धतीने तलाठी भरतीची जी काही मित्रांनो फायनल निवड यादी मित्रांनो अंतिम निवड यादी वर प्रतीक्षा यादीमध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांचं नाव डबल आलेलं होतं। त्याचं नाव सिलेक्शन यादीमध्ये पण होतं आणि प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा होतं। मग त्याच्यामुळे मित्रांनो हा गैरप्रकार आहे मित्रांनो। आणि हे असं होऊ शकत नाही, जो सिलेक्ट झाला तो वेटिंगमध्ये नसणार आहे आणि जो वेटिंगमध्ये तो सिलेक्ट नाही होऊ शकत मित्रांनो। मग हे कशामुळे झालं ते मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं। आता याच्यामध्ये नवीन अजून ट्विस्ट आलेला आहे। तो ट्विस्ट काय आलेला आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर बघा, छत्रपती संभाजीनगरचं तलाठी भरतीचं हे मेरिट आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी मित्रांनो ही यादी तुम्हाला चेक करायची आणि तिथं तुम्हाला पान नंबर पेज नंबर जे काही असेल तर फक्त तुम्हाला 27 नंबरवरती जायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। 27 नंबरवरती तुम्ही गेले की तिथं तुम्हाला या ठिकाणी 5 नंबरची उमेदवार पाहायची। आता ही 5 नंबरची उमेदवार आहे, पाहू शकतात समोर तिचं नाव आहे प्रतीक्षा रामनाथ शेळके। त्याच्यानंतर 6 नंबरची उमेदवार सुद्धा पाहू शकतात की प्रतीक्षा रामनाथ शेळके, नाव पण देण्यात आलेले आहे दोन्ही कॉलममध्ये, म्हणजे दोन्ही जे काही रो आहे, आता हे रो आहे तर दोन्ही रो मध्ये या ठिकाणी सिमिलर नाव आहे, सारखं नाव आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे गुणांमध्ये पाहू शकतात की या ठिकाणी जी 5 नंबरची महिला उमेदवार आहे तिला 180.85 गुण मिळालेले आहे। आणि ज्याच्या खालची जी आहे तर प्रतीक्षा म्हणजे सेकंड नंबरची 6व्या नंबरला 180.54 या ठिकाणी मार्क मिळालेले आहे। म्हणजे इथं या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा असा आहे, इथं डेट ऑफ बर्थ देण्यात आलेली, त्याच्यानंतर त्यांचा इकडं रोल नंबर देण्यात आलेला आहे। म्हणजे एकाच विद्यार्थिनी 2 ठिकाणी नाव कसं काय आलं मित्रांनो, एकाच विद्यार्थिनीचं 2 ठिकाणी नाव कसं काय येऊ शकतं आणि 2 ठिकाणी आलं ते पण एका पाठोपाठ। म्हणजे इथला उमेदवार कुठं दिला, आता हिचं जर सिलेक्शन झालं आहे वरती तर तिचं नाव खाली यायचं काहीच काम नाही आहे। आणि जर खाली सिलेक्शन झालेलं आहे 6 नंबरला तर वरती तिचं नाव येण्याचं काहीच कारण नाही आहे। म्हणजे इथला एक उमेदवार होता, इथं नंबरमध्ये बदल झालेला आहे, म्हणजे इथं कुठंतरी उमेदवार होता किंवा दुसरी महिला उमेदवार होती, म्हणजे त्याच्यामध्ये पुरुष महिला जो असेल तो, ठीक आहे लक्षात घ्या। तर याच्यामधून सांगण्याचा मुद्दा असा आहे की इथं सुद्धा गोळ झालेला आहे, म्हणजे 2 नाव सारखे आलेले आहे, रोल नंबर चेंज आहे, डेट ऑफ बर्थ चेंज आहे, मार्कांमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल आहे। मग या ठिकाणी एकाच महिलेचं 2 ठिकाणी नाव कसं काय येऊ शकतं, तर हा नवीन घोड समोर आलेला आहे मित्रांनो। तर याच्यामुळेच विद्यार्थ्यांची मागणी आहे की तलाठी भरती रद्द, निकाल रद्द आणि नवीन या ठिकाणी परीक्षा संदर्भात काय माहिती आलेली आणि विद्यार्थ्यांचा आक्षेप काय ते मी तुम्हाला आता सांगतो। तर समोर पाहू शकतात की तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप, सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप। आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटत असेल की तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप आहे मित्रांनो। तलाठी भरती अंतिम यादीवर जी लागलेली तिच्यामध्ये असा घोटाळा समोर येतोय, तर कशाला विद्यार्थी आक्षेप या ठिकाणी काढणार नाही मित्रांनो। त्याच्यानंतर सामान्यीकरण गुणांची चौकशी नसल्या म्हणजे मित्रांनो केली नाहीये, त्याच्यामुळे सुद्धा आक्षेप आहे। सामान्यीकरणामध्ये पहिले घोळ झाला पेपरमध्ये, दुसऱ्यानंतर झाला सामान्यीकरणामध्ये, तिसरा घोळ झाला मित्रांनो फायनल मेरिटमध्ये। विद्यार्थ्यांचे डबल नाव येत आहे मित्रांनो, त्याच्यानंतर अनेक अडचणी येत आहे। मग याच्यामुळे हा सगळा घोळ समोर आलेला आहे मित्रांनो। त्याच्यामुळेच मित्रांनो पाहू शकतात की सामान्यीकरणाची पूर्णपणे चौकशी झालेली नाहीये। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात विद्यार्थ्यांनी काय आक्षेप दिलेला आहे, पाहू शकतात 3 टप्प्यात 57 सत्रांमध्ये परीक्षा झाली, नॉर्मलायझेशन बाबतीत अपडेट आहे। त्याच्यानंतर मित्रांनो मात्र पहिल्या क्रमांकाचे तर 3 आक्षेप जेवढे पण आरोप आहे तर ते तुम्ही पाहू शकतात। तर बघा याच्यामुळे सांगण्याचा प्रयत्न एकच करतोय मित्रांनो की असे घोटाळे समोर येत आहे। याच्यामुळेच विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे की या ठिकाणी परीक्षा रद्द, तलाठी भरती रद्द करून वापस घ्यायला पाहिजे होती की जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला नसता। आणि एकाच दिवशी जर परीक्षा घेतली असती तर मग अजून चांगलं झालं असतं मित्रांनो MPSC मार्फत 1.5 महिन्याच्या आत मित्रांनो। आता सगळा घोळ बी झाला, घोटाळा बी झाला, विद्यार्थ्यांवर अन्याय पण होतोय मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे इथं घोळ सुद्धा होतोय मित्रांनो। तर याच्यामधून सांगण्याचा एकच मुद्दा होता की आता गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थी समोरच्या भरतीची तयारी करणार आहे किंवा हा जो घोटाळा घोळ झालेला आहे याच्यासाठी आंदोलन करत बसणार आहे, कारण टाइम कोणाजवळ नाहीये मित्रांनो। आणि विद्यार्थी आंदोलन करतील तर मित्रांनो याच्यामुळे त्यांचं नुकसान पण होईल, टाइम पण जाईल, त्याच्यानंतर पैसा पण जाईल,
त्याच्यानंतर मित्रांनो वेळ पण जाईल आणि अभ्यास पण डुबेल। तर सांगण्याचा हाच मुद्दा होता की शासनाने विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि TCSची सुद्धा याच्यामध्ये चुकी आहे। आता मित्रांनो या सगळ्या चुका शासनाच्या नाही आहे, इथं TCSची चूक आहे की यादीमध्ये डबल नाव आलं कसं काय मित्रांनो। तर हा मोठा घोड आहे, TCSची चूक आहे, त्याने मित्रांनो याचा खुलासा दिला पाहिजेत आणि शासनाने सुद्धा याची चौकशी करून विद्यार्थ्यांना खुलासा केला पाहिजेत मित्रांनो। आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की याची चौकशी करून खुलासा द्यायला पाहिजेत किंवा ही भरतीच रद्द करायला पाहिजेत किंवा निवड याद्या सुद्धा रद्द करायला पाहिजेत, कमेंटमध्ये सांगू शकतात। व्हिडिओला लाईक करा। भरतीची परीक्षा पुन्हा MPSC मार्फत व्हायला पाहिजेत किंवा त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो। तरी शासनाने या गोष्टीची चौकशी करायला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजेत। संपूर्ण तुमच्या लक्षात आलं असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा। व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।